प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं निधन झालंय। प्रतीक यादव हे सपाचे संस्थापक मुलायम सिंह यांचे पुत्र आहेत। उत्तर प्रदेशच्या भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचं निधन झालंय। लखनौच्या शासकीय रुग्णालयात प्रतीक यादव यांचं निधन झालंय। मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं निधन झालंय। प्रतीक यादव हे भाजपच्या नेत्या अपर्णा यादव यांचे पती होते। यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे। समाजवादी पक्षाचे नेते प्रतीक यादव यांचं निधन झालेलं आहे। मुलायम सिंह यांचे ते पुत्र, सपाचे संस्थापक मुलायम सिंह यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं निधन झालेलं आहे। तर भाजपच्या नेत्या अपर्णा यादव यांचे ते पती होते। मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। लखनौच्या शासकीय रुग्णालयात प्रतीक यादव यांचं निधन झालंय। उत्तर प्रदेशच्या भाजपच्या नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचं निधन झालंय। दुःखद बातमी। प्रतीक यादव हे सपाचे संस्थापक मुलायम सिंह यांचे पुत्र। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले। प्रमोद, नेमकं काय मृत्यूचं कारण काय झालं? आतापर्यंत मृत्यूचं कारण समोर आलेलं नाहीये, पण प्रतीक यादव हे अखिलेश यादव यांचे लहान भाऊ आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव त्यांचे ते चिरंजीव आहेत। खरं तर 38 वर्षाच्या वयामध्ये अचानकपणे आज सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे हळहळ जी आहे ती एक प्रकारे व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळते। वृषाली आज सकाळी त्यांना अचानकपणे स्वस्थ वाटत होतं आणि त्यावेळी त्यांना घरातून रुग्णालयाकडे घेऊन जात होते, पण रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांची प्राणज्योत जी आहे ती मालवलेली आहे। खरं तर काही वर्षांपूर्वी त्यांनी आमदार म्हणून देखील काम केलेलं आहे आणि लखनौमध्ये असेल किंवा उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे पुत्र म्हणून त्यांचं नाव चांगलं असल्याचं आपल्याला बघायला मिळते। पण राजकारणामध्ये अखिलेश यादव हे ऍक्टिव्ह असल्यामुळे प्रतीक यादव तशा पद्धतीने कधी समोर आलेले नव्हते, पण आज सकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी अचानक आल्याने प्रकारे हळहळ व्यक्त केली जाते। त्यांच्या मृत्यूचं कारण अद्यापपर्यंत जरी डॉक्टरांनी सांगितलं नसतं किंवा समोर आलेलं नसलं तरी मृत्यू नेमकं कुठल्या कारणामुळे झालाय ते आता पाहणं महत्वाचं असणार आहे। पण प्रतीक यादव यांच्या निधनानं लखनौमध्ये असेल किंवा उत्तर प्रदेशामध्ये हळहळ आणि दुःख व्यक्त केलं जातं। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।